नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आरटी प्रवेश प्रक्रिया झाली सुरू. विद्यार्थ्यांना करावे लागणार ऑनलाईन अर्ज. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसोंगे. सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना विविध स्वयंघोषित विना अनुदाने शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे. मात्र पालकांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 14 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 या कालावधीत उपलब्ध राहणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी प्रवीण कुमार जनबंधू यांनी दिलेली आहे. पालकांनी प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज student.maharashtra.government.in ॲडमिट पोर्टल या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. अर्जात पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या जवळील 10 शाळांची निवड करण्याचा पर्याय दिलेला आहे. शाळेचे अंतर गुगल मॅपच्या आधारे निश्चित होणार असल्याने पालकांनी लोकेशन अचूक नमूद करणे आवश्यक असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी जावेद इक्बाल यांनी दिलेली आहे. अर्ज करताना निवासी पुरावा उदाहरणार्थ रेशन कार्ड, वीज बिल किंवा भाडे करार, जन्मतारखेचा पुरावा, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांनी दिलेला दाखला, आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र, तहसीलदार किंवा अधिकृत प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा यात जोडण्यात येणार आहे. अनाथ मुलांसाठी अनाथालयाचा दाखला आवश्यक असेल अशी माहिती आरटी समन्वयक दिलीप तुरकर यांनी दिलेली आहे. तेव्हा पालकांनी शेवटची डेट किंवा तारीख न पाहता लवकरात लवकर ऑनलाईन मुलांचे आरटी प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरायचे आहे. अर्ज सादर केल्यानंतर शासन नियमित तारखेच्या लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केला जाईल. प्रवेश निश्चित झाल्यावर मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाईल. जर लॉटरीद्वारे प्रवेश मिळाला नाही. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.